आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाची अपडेट पाहिजे आहे तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, मंदत्व तज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। आजचा दिवस म्हणजे मी माझ्या आयुष्यभर कधीच विसरणारा हा दिवस झाला। तर आज त्यांची या दिवसासाठी मला आयुष्यात काय गरज होती। प्रत्येक बाबाचं स्वप्न असतं की मुलगा प्रगती करत जावं। प्रत्येक बापाला पाहिजे असते की माझा मुलगा चांगलं नाव कमावं, चांगला व्यवसाय करावा, राजकीय क्षेत्रात चांगलं काम करावं। पण माझ्या वडिलांना माझी एवढी काळजी होती की त्यांनी त्यांची जागाच मला देऊन टाकली। अजूनही विश्वास बसत नाही की ते आपल्यामध्ये नाही आहे। आज पण मला ते दिसले। अंदाज मला असं वाटत असेल की मी तुम्हाला आज पाहिलं नाही, पण मी पाहतोय इथं बसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर आज तुम्ही मला दिसून राहिले। गेल्या 30 वर्षापासून रात्रंदिवस एक करून त्यांनी रक्ताचं पाणी केलं। शरीराची झीज उचलून त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत काम केलं। आयुष्यात मला त्यांनी फार कमी वेळ दिला। 1995 त्यांनी पहिल्यांदा सर्वसामान्य तुमच्या सर्वांच्या आधारावरती विधानसभेमध्ये पाऊल टाकलं। त्यानंतर त्यांनी त्यांचे संपूर्ण जीवन हे सर्वसामान्य जनतेसाठी समर्पित केलं आणि त्यानंतर 1996 मध्ये मी जन्मलो। पण माझ्या संपूर्ण 30 वर्षाच्या आयुष्यामध्ये मला फार कमी वेळ त्यांचा मिळाला। मला अनेकदा प्रश्न पडायचा की प्रत्येक मुलाचे वडील प्रत्येक ठिकाणी सोबत असतात। पुढे शाळेत जाताना, पुढे क्लासला जाताना, पुढे एखाद्या बाजारामध्ये जाताना, पुढे मोठ्या गोष्टींपासून तर सगळ्या गोष्टींमध्ये वडील म्हणून प्रत्येक मुलाच्या सोबत एक सावली असते। मी माझ्या मनामध्ये प्रश्न आला की सगळ्यांचे वडील आई आपापल्या सोबत आहेत मुलांच्या। माझी अक्का काय माझ्या सोबत असायची, पण लहानपणा कधी सोबत नसायची। तर त्यामुळे मला विचारायचं
की साहेब काय करताय, लहानपणी मला कळत नव्हतं राजकारण म्हणजे काय, मला कळत नसायचं की साहेब पुढे जातात. आमची माझी त्यांची आठवडा भेट होत नाही, कारण की ती झोपायची, ती उठायच्या आधी तर ते निघून जायचे, ते रात्री झोपल्याच्या नंतर ते घरी यायचे. बरेच वेळेस आमची भेट होत नसायची, भेटलो तरी फक्त एक 5 ते 10 मिनिटं आम्ही समोर राहायचो. त्यामुळे मला भरपूर प्रश्न वाटायचे की साहेबांनी प्रत्येक मुलाला तसं वाटतं की माझ्या वडिलांनी माझ्यासाठी काय केले. पण मला त्या दिवसांची आता आठवण येते. मला आता समजलं की माझ्या वडिलांनी माझ्यासाठी काय करून ठेवले. ही समोर बसलेली जनता, इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती जो गेल्या 6 महिन्यापासून मला प्रयत्न करतोय की साहेबांची उणीव भाजून नाही द्यायची. प्रत्येक जण धीर देतोय, माझ्या कुटुंबाला सांभाळतोय. या 6 महिन्याच्या प्रवासामध्ये मला कधी कुणी असं वाटून दिलं नाही की साहेब आपल्यामध्ये नाहीये. कुठेही जाऊन तेवढाच मान सन्मान, नेते मंडळीची थाप माझ्या पाठीवर होती. कोणाकडेही जाऊन मी पाहिले की इथून मागे एवढं नाही, पण या 6 महिन्यामध्ये जेवढं मला प्रेम आणि आशीर्वाद दिलाय त्याचं मूल्य कुठे होऊ शकत नाही. आज खरं म्हणजे हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात दुःखाचा दिवस आहे की मी माझ्या राजकीय प्रवासाला सुरुवात करतोय. तुमचा सर्वांचा एवढा मोठा आशीर्वाद मला लाभतोय. सगळं जग माझ्या जवळ असताना सगळं मी आज समजतोय की माझं मोठं दुर्दैव आहे की माझे वडील माझ्या सोबत आज नाही. आज वाटतंय की परमेश्वराला सांगू की हे सगळे जे काही तुम्हाला दिले हे काहीच नको, पण माझे अन्न मला परत पाठीमागे आणून दे. आज भरपूर त्यांची आठवण येते. 6 महिने झाले तर असं एक क्षण नाही की त्यांचे विचार मनातून गेले. प्रत्येक क्षणाला त्यांची आठवण येते, उणीव भासते. घरामध्ये जरी गेलो तरी थांबू वाटत नाही. प्रत्येक ठिकाणी त्यांचा भास होतोय. घटना घडल्यापासून आम्ही पोलीस त्यांच्या रूम मध्ये पण नाही गेलो. आज प्रत्येक ठिकाणी त्यांचा भास होतोय की दिसतंय. अशी कोणतं ठिकाण नाही, अशी कोणती जागा नाही किंवा असा कोणता व्यक्ती नाही की तो मला या 6 महिन्यामध्ये म्हणला असेल की साहेबांचा माझा कोणताच संबंध नव्हता. प्रत्येक जागेवरती प्रत्येकाच्या मनामध्ये साहेबांनी त्यांचा ठसा उठवलाय. आज शब्दातही मी सांगू शकत नाही की त्यांनी माझ्यासाठी काय करून ठेवले. त्यांना भरपूर माझी आयुष्यामध्ये काळजी असायची. सगळे म्हणायचे की अक्षय साहेबांचा एक लाड काय. साहेबांना फक्त एखादी गोष्ट सांगायचं उशीर की लगेच त्यासाठी ते करते. वेळ जरी देता नाही आला तरी पण मला मात्र रोज समोर नाही पण फोनवर आमचं बोलणं काय व्हायचं. आज 6 महिने झाले तो फोन काही येत नाही. त्या फोनमधून आवाज येत नाही. पुढे काय करू
इथं इथं कार्यक्रम आहे, कार्यक्रमाला भेट देऊन ये. अजून पोहोचला का नाही, उशिरा गेले तर सगळे काय म्हणतील, घरी कधी येणार आहे. या सगळ्या गोष्टी आज मला त्यांच्या फोनची वाट पाहतो मी, पण तो फोन काही कधीच माझ्या आयुष्यात आता इथून पुढे येऊ शकणार नाही. म्हणून हे सगळं करत असताना मला अत्यंत 6 महिन्यापासून त्रास होतोय. पण मी माझ्या मुलाला समजावलंय की तुला किती त्रास होत असू, तुला किती वेदना होत असू, आता हे जीवन काही तुझं एकट्याचं राहिलेलं नाही. तू काय आता इथून पुढे आमचे म्हणून राहायचं नाही. तू आता इथून पुढची वाटचाल ही शिवाजीराव पेडले साहेब म्हणूनच वाटत आहे. आणि प्रत्येकाची अपेक्षा माझ्याकडून आज साहेबांमध्ये जे सगळे गुण होते, साहेबांच्या कामाची पद्धत होती, साहेबांचा स्वभाव, साहेबांच्या सगळ्या गोष्टी आज माझ्यामध्ये प्रत्येक व्यक्ती पाहतो. आणि ती जबाबदारी समजून मी विचार केला का आपल्याला किती त्रास होत असला तरी भविष्याची वाटचाल आपल्याला साहेबांसाठी करायची, या सर्वसामान्य जनतेसाठी करायची. जो जो माणूस शून्यातून साहेबांनी आज लाखोंमध्ये तयार केला, जो व्यक्ती प्रत्येक गोष्टीला साहेबांना विसरत नाही, प्रत्येकाच्या मनामध्ये साहेबांनी घर तयार केलं. आज 30-35 वर्षापासून राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना अनेक लोक साहेबांवरती सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत, छोट्या छोट्यापासून तर मोठ्या कामापर्यंत साहेबांवरती अवलंबून होते. आज आपल्याला काय करायचं तर त्या जनतेसाठी रात्रंदिवस काम करायचं. आणि हे सगळं करत असताना 6 महिन्यामध्ये भारतीय जनता पार्टीने मला कोणती ताकद दिलेली आहे. आज खरं म्हणजे ही संधी जी आज मला मिळाली ही मी आयुष्यभर कधीच विसरू शकणार नाही. आज साहेबांकडे पाहून मला मोठी जबाबदारी आज पक्षाने दिलेली आहे. यामध्ये महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी पूर्ण जबाबदारी माझी आणि माझ्या कुटुंबाची साहेब गेल्यापासून घेतली. रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी मला ही संधी दिली. राम शिंदे साहेब यांनी मला मार्गदर्शन केलं. आणि विखे परिवाराविषयी तर मी जेवढं बोलेन तेवढं कमी. मी विखे परिवार कधी म्हणत नाही, मी म्हणतो हा माझा परिवार आहे. कारण की पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी किती मला प्रेम दिले ते मी तुम्हाला भाषणातून सांगू शकत नाही. साहेबांना एकच चिरंजीव आहे सुजय दादा. पण ज्या दिवशी साहेब गेले ना त्या दिवशीपासून त्यांचा दुसरा चिरंजीव आमची घडलेली आहे. त्यांनी तेवढं प्रेम, तेवढी साथ आणि तेवढी ताकद मला या 6 महिन्यामध्ये दिली. सुजय दादा आज आपल्या या कार्यक्रमात आपल्याला दिसत नाही, पण मला सांगायला आवर्जून आनंद वाटतो की आजचा दिवस आता सकाळी उठल्यापासून माझे नेहमी 4 वेळेस फोन झाले. या 6 महिन्याच्या प्रवासामध्ये माझ्या सख्या भावापेक्षा जास्त काम सुजय दादांनी केलं. कोणतीही अडचण येऊ, कोणतेही प्रश्न मनामध्ये येऊ, कोणतेही शंका येऊ, आज मी त्यांना डायरेक्ट फोन करून मार्गदर्शन ते मला देतात. त्यांचे मला शब्द अजून कानामध्ये माझे फिरतात की ज्या दिवशी साहेबांची घटना झाली होती त्यांनी मला एकच शब्द सांगितला होता त्यांच्या भाषेमध्ये. ज्यावेळेस
मी त्यांची गाव भेटली. त्यावेळी त्यांनी माझ्या कानात एकच शब्द सांगितला, तो मी कधी विसरू शकत नाही, की डोंट वरी अक्षय, मी आहे, मी सगळं काही करीन आणि सगळं मी बघून. आणि फॉर्म भरण्यापासून तर सभा सुरू होईपर्यंत त्यांचे फोन कायम चालूच आहेत. तिकीट जाहीर झालं बरोबर त्यांचा फोन मला आला. म्हणजे आता प्रत्येक गोष्टीला त्यांनी मला सोबत घेतलंय. आणि माझी बहीण म्हणून त्यांनी खरं म्हणजे सगळ्यात मोठं काम केलं त्या म्हणजे आमच्या मोनिका ताई. त्यांनी मात्र मला जसं साहेबांसारखं त्यांची सगळ्या गोष्टी असायचे वडील म्हणून, तसंच भाऊ म्हणून त्यांनी मला प्रत्येक गोष्टीला करण्याची ताकद दिलेली आहे. आपण म्हणतो की छोट्या मोठ्या गोष्टी ज्या मला सांगून बोलू शकत नाही, त्या खरं म्हणजे मी मोनिका ताईशी बोलू शकतो. त्यांनी जे पातळी तालुक्यामध्ये 39 गाव आहेत, त्या स्वतःच्या निवडणुकीला एवढं नसताना पाहायला जेवढं काम त्या आज माझ्यासाठी करू लागले.